नमस्कार मित्रांनो, आपण आज वर्ग 10वीचा मॅथ पार्ट 2 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत। त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिले, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। आणि आपल्याला हा डिटर्मिनंट या ठिकाणी दिलेला आहे। डिटर्मिनंटमध्ये दिलेले अंक 3, 4, 2, 5 आणि आपल्याला हे ब्लँक या ठिकाणी भरायचे आहेत। 3 मल्टिप्लाय ब्लँक मायनस ब्लँक मल्टिप्लाय 3। तर डिटर्मिनंट सॉल्व करताना आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं पडते। 3चा गुणाकार 5 सोबत आणि 2चा गुणाकार 4 सोबत। 3 मल्टिप्लाय 5, या ठिकाणी आपल्याला पहिले 5 घ्यावे लागतील, मायनस 2 मल्टिप्लाय 4, तर या ठिकाणी आपल्याला 4 आहे, या ठिकाणी आपल्याला 2 घ्यावे लागेल। 3 मल्टिप्लाय 5 15 मायनस 2 मल्टिप्लाय 4 8। 15 मायनस 8, 15 मधून 8 गेले किती राहिले 7। म्हणजे याचा आन्सर या डिटर्मिनंटचा सॉल्व केल्याच्या नंतर त्याचा आन्सर आपल्याला 7 मिळालं। त्यामध्ये दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स। आता हा आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे, हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे। डिटर्मिनंट दिलेला आहे -1 2 7 4। या ठिकाणी आपल्याला जसं इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं होतं तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। तर -1चा गुणाकार 4 सोबत आणि मधात मायनस चिन्ह आणि 7चा गुणाकार 2 सोबत। तर -1 मल्टिप्लाय 4 -1 मल्टिप्लाय 4 मायनस 7 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू -1 इंटू 4, 4 1 जार 4 आणि एका संख्येला मायनस असल्यामुळं -4 मायनस 7 मल्टिप्लाय 2 14, 7 2 जार 14 इज इक्वल टू -4 मायनस 14। या दोन्हीची काय होणार आहे, आता सारखी चिन्ह असल्यामुळे दोन्हीची काय होणार, बेरीज होणार। जर दोन संख्यांचे चिन्ह समान असतील तर त्यांची काय करत असतो आपण, ॲडिशन करत असतो, बेरीज करत असतो। -4 मायनस 14 मायनस 18 हे झालं या डिटर्मिनंटचं आन्सर। दुसरा डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला 5 मायनस 7 3 0। परत डिटर्मिनंट सॉल्व करताना तीच पद्धत, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5चा मल्टिप्लिकेशन 0 सोबत, 5चं मल्टिप्लिकेशन 0 सोबत, 3चं मल्टिप्लिकेशन 7 सोबत। 5 मल्टिप्लाय 0 मायनस दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करण्याच्या मधात चिन्ह कोणतं द्यायचं आहे आपल्याला, मायनसचं। 3 मल्टिप्लाय -7, 3 मल्टिप्लाय -7। 5 मल्टिप्लाय 0, 5चा गुणाकार 0 सोबत, 0ला कोणत्याही अंकानं गुणलं तर उत्तर किती येतं 0 मायनस 3 मल्टिप्लाय -7। मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्ही चिन्ह समान असतील तर त्याचं उत्तर प्लस येते, म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस, 7 इंटू 3 21 मीन्स 0 + 21 इज इक्वल टू 21। या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 21। 3 नंबरचा डिटर्मिनंट आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा दिलेला आहे। 7 डिवायडेड बाय 3, 3 डिवायडेड बाय 2, 5 डिवायडेड बाय 3, 1 डिवायडेड बाय 2। मग याचं सुद्धा काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन। याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत आणि याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत। 7/3 मल्टिप्लाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय 3/2। सो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या ज्यावेळेस अशा संख्या दिलेल्या असतात आणि मल्टिप्लिकेशन असेल तर वर न्यूमरेटरचा न्यूमरेटरसोबत गुणाकार मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरसोबत। तर 7 × 1 7 डिवायडेड बाय 3 × 2 6
मायनस सेम न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरसोबत, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरसोबत. 5 × 3 15 डिवायडेड बाय 3 × 2 6. बघा मित्रांनो, या ठिकाणी डिनॉमिनेटर कसा आलेला आहे दोन्हीचा सेम आणि न्यूमरेटर डिफरंट आहे आणि दोन्हीचं काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन. ज्यावेळेस न्यूमरेटर सेम असतो त्या डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस डिनॉमिनेटर ॲज इट इज आपण घेणार आणि वरची न्यूमरेटरमध्ये जे अंक आहेत त्यांचं ज्या इथं प्लस असेल तर दोन्हीचं प्लस होणार आणि मायनस असेल तर मायनस होणार. 7 - 15 15मधून 7 गेले 7 8 9 10 11 12 13 15 7 7मधून 8 गेले 7मधून 15 गेले 8 राहिले. पण आता या ठिकाणी 15ला मायनस साईन असल्यामुळं आपण या ठिकाणी मायनस साईन देणार कारण 2 अंकांची वजाबाकी झाल्याच्या नंतर मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला उत्तराला द्यावं लागते. आता या ठिकाणी -8 डिवायडेड बाय 6. आता 6नं 8ला भाग जात नाही आणि 8नं 6ला जात नाही, पण दोन्हीला कोणत्या कॉमन अंकाने भाग जातो 2ने. बेत्रिक 6 आणि बेचूक 8 मीन्स हे मायनस साईन जसंच्या तसं राहील. -4 डिवायडेड बाय 3 हे झालं या डिटर्मिनंटचं ॲन्सर.